छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच इतर महापुरुषांवर अनेकदा चुकीची वक्तव्ये केली जातात। महापुरुषांविरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कोणताही कठोर कायदा राज्यात नसल्याने अशी चुकीची वक्तव्ये करणाऱ्यांना मोकळीक मिळते। त्यामुळे आता देशात महापुरुषांच्या विरोधात कोणीही चुकीचे वक्तव्य करेल त्याच्या विरोधात कठोर कायदा राज्य सरकारने पारित करावा आणि तो कायदा सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करावा, अशा मागणीसाठी छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे आक्रमक झाले असून त्यांनी आज पत्रकार परिषद घेत याबद्दलची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। तुम्ही लक्षात घ्या, कोरटकर हा तो ते इनाव तर हे नाही केलं उद्या अनिल होईल, सौम्या होईल, गोम्या होईल, कोणी पण होईल का? या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का मला? साहेब गुन्हे दाखल करावेत नाही, त्यांना गुन्हे तेच सांगतो ना, हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही का? नॉन वेलेबल ऑफेन्स सांगितलंय 10 वर्ष किमान इम्प्रिझनमेंट विथ मॅक्सिमम फाईन, जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करता मग करा ना। कारण की या शेवटी एक लक्षात घ्या, महाराजांनी शहाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, संभाजी महाराज आयुष्य वेचलं। आज मला सांगा ना, आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता जर असं बोललं जात असेल ही चीप पब्लिसिटी आहे। महाराज एकीकडे जे महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होतंय, ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा पुरवते असं हिंदू जनजागृती समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून 2011 पासून 7.5 लाख पुरवते असं त्याबद्दल बोलू आपण। आणि एक लक्षात घ्या, औरंगजेब काय देवदेव नव्हता, कुठून आलं का औरंगजेब? हे सगळे परके सगळं आक्रमण होते। महाराज साहेब जे बोलतात त्यांना प्रोटेक्शन कसं काय भेटतं? परत लगेच दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन भेटतं? प्रोटेक्शन मिळणार नाही, किती होईल असं काय प्रोटेक्शन काय? एक लक्षात घ्या, तुम्ही आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतो प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलत झालं तुम्हाला माहित नाही, पण त्यावेळेस केनेडी का मला वाटतं केनेडीच बोलले होते, इट इज व्हेरी इझी टू किल the President of United States when a person, कोणी पण असो, decides to trade his life for him. म्हणजे जेव्हा एखादं किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेलच झालं पण ह्याला खलास करणार, ही वेळ येऊन देऊ नका। ही जशी ते जे बोलले त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे, त्याला लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं। किती जरी प्रोटेक्शन असलं, कायदा पारित केलं नाही तर लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळावं